मग मला आपल्यात अंतरही नकोय आणि कुठला बदल. तू असाच राहा कायम माझ्यासोबत. वाघमारे, अहो असं किती दिवस आपण एकमेकांच्या सोबत राहणार? कधी ना कधी कोणीतरी तिसरा आपल्यात येणारच ना. हे बघ, माझ्याकडून तर असं नाही होणार कधी, पण तुझं काय खरं नाही वाटत. मैत्रिणी काय कमी येतोय तुला? साताऱ्यातल्या प्रत्येक पोरीचा जीव आहे तुझ्यावर. सगळ्यांच्या दिलाचा राजेस. सगळ्यांना तुझ्यासारखाच नवरा हवाय. ओ वाघमारे, हो तुम्ही झाला का परत सुरू? तिसरं कोणीतरी येणार म्हणजे त्या अर्थानं नाही म्हणालो मी. मग अहो तिसरं कोणीतरी येणार म्हणजे आपलं बाळ, आणि आपलं बाळ आल्यावर आपलं प्रेम त्याच्या वाटणीला जाणारच ना. होय की, याचा विचारच केला नव्हता. पण आपल्यात जो कोणी येईल ना तो तिसरा असेल. मला मुलगी नकोय, मुलगा हवाय तुझ्यासारखा. काय? अजिबात नाही, कारण मला मुलगी हवी आहे ना, एकदम तुमच्यासारखी. मला मुलगा हवाय. मुलींचे लई नखरे असतात रे, मला नाही आवडत ते. हो पण मला आवडतात की. मी झेलीन आपल्या मुलीची नखरे. काय आयुष्यभर मी तुमचेच नखरे झेलायचे? मी नखरे करते वय? खरं खरं सांग जरा, ते का नाही? मला मुलगा हवाय, मुलगा हवाय, मुलगा. अहो नाही 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 नाही, मला मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. असं कसं? मी म्हणलं ना मला मुलगी पाहिजे. माझा निर्णय झालाय. तुझ्या निर्णयाला मार गोळी. मुलगाच हवा. हे बघा, मला मुलगीच पाहिजे, मुलगीच पाहिजे, मुलगीच पाहिजे, संपला विषय. मुलगा हवा, मुलगा हवा, मुलगा हवा. नाही 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 नाही. हे बघ, बाळाला जन्म मी देणार आहे, कळा मी सोसणार आहे. त्यामुळे मी म्हणेन तसंच होईल. मुलगाच हवा. बस, फुल स्टॉप, विषय संपला. बरं ठीक आहे, शांत व्हा तुम्ही. मी काय म्हणतो, आपण ह्याचा काहीतरी मध्य काढायचं का? म्हणजे आपण ना देवाकडे प्रार्थना करू की आपल्याला जुळं होऊ दे. म्हणजे एक मुलगा तुमच्या मनासारखा आणि एक मुलगी माझ्या मनासारखी. आणि बोनस म्हणजे आपल्या सवी कवी बी खुश होतील. चालेल, पण सध्या एकाच वेळी दोन दोन बाळ? हो मग त्यात काय झालं? मी घेईन ना तुमच्या तिघांची बी काळजी. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी काय म्हणतो, चला आपण चंद्राकडे आपली इच्छा मागूया. या. मंजू, हे मंजू. आई, अगं बाहेर ये. अगं बॅगा काढते. हो काढते मी, चल तू. हा. आई. मंजू, अगं काय झालं? हा, रडतीस का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? मग रडतेस का अशी? अगं लय मिस करत होते तुम्हाला. आत्ताच तुझी आठवण काढली आणि इतक्यात तू हजर, म्हणून भरून आलं जरा. अगं दिदे, मी पण आली आहे बर का. काय केलं? मजा केलीत ना मग? अगं मज्जा म्हणजे एवढी मज्जा केली, एवढी मज्जा केली, तुला काय सांगू. आणि तुला माहिती का, आम्ही तिथं ना. अगं सगळं इथंच बोलणार आहात काय? चला चला आज जाऊन बोलू. हा चला. कोणतीही वैद्यकीय सुविधा नसताना, कोणताही अनुभव नसताना तुम्ही ही डिलिव्हरी पार पाडलीत. कसं काय पॉसिबल केलं ते तुम्ही? सध्या सोबत होता म्हणून शक्य झालंय.
बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. सत्यासोबत होता म्हणून शक्य झालंय. बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. सत्यासोबत होता म्हणून शक्य झालंय. बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. सत्यासोबत होता म्हणून शक्य झालंय. बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. सत्यासोबत होता म्हणून शक्य झालंय. बाळाच्या आईला अगदी भावासारखा धीर देत होता. लक्ष्मी जेव्हा बेशुद्ध झाली ना तेव्हा याचा जीव लई कासावीस झाला होता. ओ मेहणू पाहुणे, अहो बास बास किती तर सारखं तीच व्हिडिओ बघताय हा? तू गेला नाहीस अजून घरला? हा मला माहित आहे, बायकोच्या माहेर जास्त वेळ थांबलं की जावायला काही किंमत नसती, पण मला नाही फरक पडत, मी लय लापाट आहे. अरे बाबा तुझंच घर आहे हे. आज शेवटी माझ्या दोस्ताचं घर आहे, मला काय फरक पडतो. ते जाऊ दे, तुला काहीतरी महत्वाचं दाखवायचंय म्हणून थांबलोय मी. का काय झालं? काय मॅटर झालाय काय? सगळं ठीक आहे ना? अरे नाही नाही नाही, काय सुद्धा मॅटर झालेलं नाही, सगळं व्यवस्थित होणार इथनं पुढं. मग काय दाखवायचंय तुला? सत्या, तुला मी दाखवणार एक गोष्ट, पण एक मित्र म्हणून मला वचन पाहिजे, तुझी माझी इच्छा पूर्ण करशील म्हणून. इच्छा? पण तुझी इच्छा काय ते तर कळू दे मला. तू आधी मला वचन दे, मग सांगतो. बलमा, अरे काय वचन बिचन घेऊन बसलायस? अरे हो तुझा मित्र कम मेवना पाहुणा तुझ्यासाठी जीव द्यायला बी मागं पुढे बघणार नाही. नको 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 नको, असं काय बोलू नका. तुमचा जीव या सातारा जनतेसाठी, आमच्यासाठी, घरच्यांसाठी लय महत्वाचा आहे, आणि खास करून वाघमारे वहिनींसाठी. तुझ्या जीवापेक्षा छोटस आणि सोप्पं काहीतरी पाहिजे. मला सांगशील आता पटकन काय पाहिजे तुला? तू आधी मला वचन दे, तर मग बोलतो. दे वचन. वर दिलं वचन. दाखव आता काय दाखवायचंय तुला. थांब लगेच. हो ग हो. हा ए चिंगे, काय कुठं आहोत आपण? हा कुठे आपण? पोलीस स्टेशन मध्ये? ही का जागा आहे का ग बाई जन्माला यायची? हा किती घाम काढलास आमचा. खर बलमा, ह्यो व्हिडिओ कधी काढलास तू? तेव्हाच जेव्हा तुम्ही त्या बाळाला आपलं बाळ समजून गोंजारत होता, त्याचे लाड करत होता, तो क्षण मला लय आवडला, म्हणून मी लगेच कचकन त्याचा व्हिडिओ काढला. एक नंबर भावा. तर माझ्या मोबाईल मध्ये काय बघत बसणार नाहीस?